संगमनेर तालुक्यात पूर्वीच्या काळात डाळिंब बागांची संख्या ही अगणित होती. मात्र तेल्या रोगाला वैतागून शेतकऱ्यांनी आपल्या बागा तोडून टाकल्या होत्या. डाळिंब कालबाह्य होत असतानाच पुन्हा एकदा आता शेतकरी डाळिंब शेती बागाकडे वळताना आपल्याला बघायला मिळतो आहे आणि एक आदर्शवत शेती करताना दिसून येत आहे. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे चिंचोली गुरव गावचे भूमिपुत्र, प्रगतशील शेतकरी, उद्योजक तसेच कांदा व्यापारी तुकाराम बागोजी सोनवणे हे होय. बघूयात आता ही बातमी सविस्तरपणे. संगमनेर तालुक्यातील उद्योजक तसेच आदर्श प्रगतशील शेतकरी चिंचोली गुरव गावचे भूमिपुत्र 65 वर्षीय शेतकरी तुकाराम बागोजी सोनवणे यांनी आपल्या चिंचोली गुरव येथील 3.5 एकर क्षेत्रामध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी सेंद्रिय बगवा डाळिंबाच्या बागेची लागवड केली होती. तब्बल या शेतामध्ये 2900 झाडांची लागवड त्यांनी केली. ठिबक सिंचनाद्वारे सर्व झाडांना योग्य पाण्याचं व्यवस्थापन केलं. वेळोवेळी योग्य ती औषध फवारणी देखील त्यांनी आपल्या या डाळिंब शेतीच्या माध्यमातून पिकांवर केली. शेतकरी तुकाराम सोनवणे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आपल्या मेहनत व कौशल्याच्या जोरावर इस्रायल पद्धतीने स्वतःच्या चिंचोली गुरव गावामध्ये 3.5 एकर क्षेत्रामध्ये डाळिंब बाग फुलवली आहे. साधारणपणे या डाळिंबाला मोठा बाजारभाव मिळत असून या 3.5 एकर डाळिंबाचे 45 लाख रुपये होणार असल्याचं शेतकरी तुकाराम सोनवणे यांनी आपल्या जनसंवाद चॅनलशी बोलताना सांगितलं आहे. 65 वर्षीय शेतकऱ्यांनी कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ही डाळिंबाग फुलवली आहे. परिसरात निळवंड्याचं पाणी आल्याने शेती व्यवसाय करण्यास शेतकऱ्यांना आता सोपं झालं असून पाण्याची चिंता बहुतांशी भागात मिटली आहे. या भागात येणाऱ्या काळात वेगवेगळ्या प्रकारची प्रायोगिक शेती आपल्याला बघायला मिळणार आहे. शेतकरी तुकाराम सोनवणे यांची आदर्शवत शेतीबद्दलची यशोगाथा आपण या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा या निमित्तानं विविध स्तरातून अभिनंदन व कौतुक होत असून त्यांचा सन्मान सत्कार देखील करण्यात आला आहे. त्यांच्या या कार्यास चिंचोली गुरव गावचे भूमिपुत्र आदर्श शिक्षक अनिल गोडगे यांच्यासह ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या आहेत. जिद्द, कर्तबगार व्यक्तीच्या कार्याचे सोने करते याचा अनुभव आपणा सर्वांना आहे. याचं स्फूर्तीचं व प्रेरणादायी उदाहरण म्हणजे बीजी शिर्के, विजय भटकर हे होय. अगदी त्याचप्रमाणे आमच्या चिंचोली गुरव गावचे थोर भूमिपुत्र श्री तुकाराम बागोजी पाटील सोनवणे व संगमनेर येथील कांदा व्यापारी, प्रसिद्ध कांदा व्यापारी तुकाराम बागोजी सोनवणे यांनी चिंचोली गुरवच्या माळरानावर डाळिंब शेती फुलवलेली आहे. अतिशय दुर्गम असा भाग पूर्वी हा आमचा भाग होता, परंतु निळवंड्याचं पाणी आल्यामुळं या परिसराचं नंदनवन व्हायला सुरुवात झालेली आहे. अगदी तरुणांना लाजवेल अशा पद्धतीची शेती आदरणीय तुकाराम पाटील सोनवणे यांनी करून दाखवलेली आहे. आज त्यांच्या डाळिंब बागेची हार्वेस्टिंग आज सुरू झालेली आहे व अतिशय उत्तम प्रतीची फळं त्यांनी या बागेतून मिळवलेली आहे. घनदाट पद्धतीची लागण करून इस्रायल टेक्नॉलॉजीचा वापर करून अतिशय सुंदर अशी डाळिंब बाग त्यांनी फुलवलेली आहे व आलेली फळं सुद्धा अतिशय निरोगी आहे. याच्यातून त्यांना प्रचंड असा नफा होणार आहे व आपल्या मातृभूमीची सेवा त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे. टोमॅटो, डाळिंब असे वेगवेगळे पिकं घेऊन अगदी तरुणांना लाजवेल अशा पद्धतीचं त्यांचं जे व्यवस्थापन आहे, किडीचं व्यवस्थापन आहे, फवारण्यांचं व्यवस्थापन आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्यांचं मार्गदर्शन अनेक तरुणांना निश्चितच मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. अनेक तरुणांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे. त्यांना उत्तम प्रकारचं आरोग्य लाभो अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो व त्यांना उत्तम निरामय आरोग्य लाभो व त्यांना अधिकाधिक यश मिळत जावं अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद. शेती हा व्यवसाय तुम्ही कधीपासून करताय नेमका? मला पहिल्यापासूनच आवड होती ना. बरेच दिवस शेती करतोय, पण मध्यंतरी 15 वर्ष व्यापार केला मी. कांद्याचा व्यापार. आपलं ऑफिस वगैरे काय कुठे आहे? आपलं म्हणजे ऑफिस संगमनेरमध्ये, मार्केट यार्डमध्ये, कृषी उत्पन्न बाजार संगमनेरमध्ये. आता जी आपण डाळिंबाची बाग आता आपण बघितली ती कधी लागवड केली होती साधारणपणे, आणि त्याला आता हे फळ कधी लागलेलं आहे आणि पाण्याचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे मजुरांचं? आता ही बाग ना आता 3.5 वर्ष झाली बाग लावून. याचं फळ कधी लागलं, पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं आपण? पाणी आता 1 मार्चला आपण पांढरं मारले होते. आता 7 महिने झाली बागाला पूर्ण.
आणि पाण्याची व्यवस्थापन आपण निळवंडेचं पाणी आणलेलं आहे आमच्या गावाला खालती, अच्छा, म्हणजे तिथून पाईपलाईन आणलेली साधारण 8,000 फूट. त्यामुळे पाण्याचे जिवंत पाणी झालेलं आहे आपल्याला सध्या. त्याला मजूर किती लागतात, काय कसं नियोजन आहे, फळ कोणत्या प्रकारचा बाग आहे हा आपला सेंद्रिय भाऊ आहे. बाग हे मजूर लागतात शेतीला, थोडे मजूर म्हणल्यावर खायचे. तर पूर्वीच्या काळात या बाग संगमनेर तालुक्यात डाळिंबाची बाग जास्त प्रमाणात होते, मात्र कालांतराने ते कमी कमी होत गेले. हो. आजही देखील आपण परत पुन्हा डाळिंब बागेकडे वळाला आहे समजा संगमनेरमधूनच. तर काय सांगाल बाकी शेतकऱ्यांना? भाजीपाल्याच्या शेतीमध्ये सध्या काय शाश्वत राहिलेलं नाही. कधी उच्चांक बाजार होतात, कधी फार काही खर्च भेटत नाही. आणि डाळिंबामध्ये साधारण खर्च तरी म्हणजे चांगलं उत्पन्न मिळतं डाळिंबामध्ये. आता टोटल सगळा बाग किती आहे तुमचा? हा माझा 3.5 एकर बाग आहे. 3.5 एकर. आता किती उत्पन्न निघेल वर्षाकाठी याचं काय अंदाज? माझे टोटल 29 झाडं आहेत. आता एका झाडाला एक जाळी माल निघेल असं वाटतंय. म्हणजे किती किलो निघेल? 19-20 किलो पर्यंत. आता नवीन जे शेतकरी समजा शेतीकडे वळत आहे त्यांना काय सांगाल तुम्ही? शेती चांगलीच आहे, शेती केलीच पाहिजे. शेतीशिवाय काय पर्याय आहे का? नाही, आता डाळिंब बाग समजा डाळिंबाची शेती फोर्डेबलच आहे, फक्त मनापासून केली पाहिजे. लावायची म्हणून लावली असं नाही. लक्षपूर्वक जर शेती केली तर ती काहीतरी चांगल्या प्रकारचं उत्पादन देणारच आहे ना. साधारणपणे आता किती उत्पन्न निघेल तुम्हाला डाळिंबातून? यावर्षी माझा अंदाज आहे 45 ते 50 लाखापर्यंत जायला पाहिजे. 3.5 एकरात. हो. आता माझी विशेष म्हणजे लोक 12-8ची लागवड करतात, माझी 12/4ची लागवड आहे. त्याच्यामुळे 3.5 एकरामध्ये डबल झाडं बसली, म्हणजे 7 एकराची लागवड झाली. 7 एकराची लागवड तुम्ही 3.5 एकरामध्ये केली. त्यामुळे फळं भरपूर मिळाले, उत्पादन जास्त मिळालं. आणि 1-2 वर्षात बाग जरी गेली तरी मला काही ते बाग घाट्यात येणार नाही. आता तुम्ही हे डाळिंब जे आहे ते कुठं पाठवणार आहात? डाळिंब आम्ही व्यापारी पण कुठं जातो? बनारस. अजून बनारस तिकडे पंजाब, हरियाणा, दिल्ली पर्यंत जातं ना. पण आता पुढचं नियोजन कसं असणार तुमचं? शेती समजा उत्पन्न मिळालंय, काय करणार? तरी मी जेवढं समाधान करायला मला बाग वाटत नाही. पुढच्या वर्षी महाराष्ट्रात आपला नंबर आला पाहिजे अशा पद्धतीचा बाग पिकवण्याचं माझं इच्छाशक्ती आहे. आणि त्या दिशेने मी कामाला लागलेलो आहे. पुढच्या वर्षी आपला बाग महाराष्ट्रात 1 नंबरचा आला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टीने माझी तयारी चालू झालेली आहे. पूर्वी पाण्याची परिस्थिती कशी होती इथली? पूर्वी पाण्याची परिस्थिती थोडी बिकटच होती. शेततळ होतं माझं. शेततळ्याच्या आधारे मी थोडं उन्हाळ्यात बाग जगून धरायचो. पण आता पाण्याची टंचाई अजिबात नाही राहणार. पाणी आपल्याला शाश्वत झालेलं आहे. किती किलोमीटर साहेब आलं तुम्ही? मग माझी 3 किलोमीटर साहेब आलेली. पुढचं आता काय? आता समजा पैसे येणार 40-45 लाख रुपये, पुढे त्याचं नियोजन कसं करणार? काय नेमकं शेतीत गुंतवणार का वेगळं? मुलाला फॉर्च्युनर गाडी घेऊन द्यायची. वडिलाकडून मला एक फॉर्च्युनर गाडी घेऊन द्यायची अशी माझी इच्छा आहे. हा, एवढी. आता सध्या तुमचे चिरंजीव काय करताय काम? माझे चिरंजीव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांचं कांद्याचं आड दुकान आहे. आणि उत्कृष्ट प्रकारचं दुकान असल्यामुळे ते कृषी उत्पन्न बाजार समितीचा पहिला नंबर आहे कांद्याच्या आडतमध्ये. अतिशय चांगलं काम चालू आहे त्याचं. माझं शेतीचं काम चालू आहे, त्याचा बिझनेस जोरात चालू आहे. बागेसाठी तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं आपलं नेमकं? या बागेसाठी खास मार्गदर्शन मला पेमगिरीचे सुजित डुबे, ते BSc ॲग्री आहेत. आणि ती स्वतः त्यांनी मेंटेनन्स केलेलं आहे सगळ्या बागेचं. अतिशय हुशार व्यक्ती आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांनी हे केलं आहे, नियोजन केलं आहे. त्यामुळे तेल्या, डांबऱ्या, काय जे मररोग, कसल्याही प्रकारचा रोग येऊ दिलेला नाही, टिपका टपका काहीच येऊ दिलेला नाही. त्यामुळे व्यवस्थित त्याचे परिश्रम अतिशय चांगले. किती मजूर काम करतात सगळे आपल्या आता इथं? म्हणजे आज काय वर्षभर गाठी वर्षात 5-7 मजूर लागतात कंटिन्यू. आणि फक्त आता तोडायच्या वेळेस बाकी 50 लेबर लागते मजूर. आणि आम्ही बागेकरता सगळं योग्य नियोजन केलंय. 5-8 काय तुम्ही लोखंडी स्ट्रक्चर केलंय बागेकरता. अच्छा, CCTV वगैरे लावलेले? हो, CCTV लावले. त्याच्यावरून बागेचं तुम्हाला ऑब्झर्वेशन करता येतं? घरी बसल्या बाग बघता येतं, कोण गेलं कोण आलं. आणि त्याच्यानंतर आम्ही विशेष म्हणजे टोटल 3.5 एकर कंपाऊंड केलंय संरक्षणासाठी. आता पुढचं काही वेगळी शेती करण्याचं नियोजन आहे का? डाळिंब पिकाबरोबर आता फक्त डाळिंब शेतीच करायची आहे, चांगल्या पद्धतीने करायची. आता डाळिंब व्यतिरिक्त अजून कोणती शेती केलेली तुम्ही? मी आता माझ्या जूनमध्ये 4 एकर टोमॅटो होता. त्याचं काय उत्पन्न, कसं उत्पन्न आलं? उत्पन्न चांगलं नाही गेला, परंतु प्लॉट मध्ये गेला पहिला, नंतर भाव सापडले. भाजीपाल्याची शेती म्हणजे अनेक शेती आहे. कधी खूप बाजार सापडत, कधी बाजार सापडत नाही. त्याच्यामुळे भाजीपाल्याची शेतीला आपण तसं वैतागलेलं आहे.
आणि दुसरं काकडीचं काय आहे? आता 4 एकर काकडी लावलेली आहेत.